लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या वसंत गोरखनाथ सातपुते या 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रकरणाचा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 ने छडा लावला आहे। पोलिसांच्या तपासात वसंत सातपुते यांची हत्या केल्याचे समोर आले असून या प्रकरणात एका महिलेसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। वसंत सातपुते हे स्वराज्यनगर पाथर्डी फाटा परिसरात राहत होते। ते 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास करत गुन्हे शाखा युनिट 1 कडून तपास सुरू होता। तपासादरम्यान पोलीस हवालदार नाझीम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली की बेपत्ता वसंत सातपुते यांचा घातपात झाल्याची आणि यामध्ये महिला हसीना शेख व साहिल शहा यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ही माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांना देण्यात आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक तातडीने संशयिताचा शोध घेण्यासाठी रवाना झाले। पोलिसांनी सीबीएस परिसरात शोध घेत असताना संशयित महिला हसीना हबीब शेख, साहिल रफिक शाह, मोईन मुख्तार शाह आणि सरफराज अब्रार सय्यद यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणामागील धक्कादायक माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांच्या माहितीनुसार वसंत सातपुते यांचा हसीना शेख हिच्याशी असलेल्या संबंधामुळे हसीना आणि साहिल शाह यांच्यात अडथळा निर्माण होत होता। या कारणातून वसंत सातपुते यांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। 6 ऑगस्टच्या रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास साहिल शाह यांच्या राहत्या घरी वसंत सातपुते यांची हत्या करण्यात आल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर मृतदेह गोणीत भरून मोईन शाह आणि सरफराज सय्यद यांच्या मदतीने इर्टिका वाहनातून कसारा घाटाच्या दिशेने नेण्यात आला। कसारा घाटातील जंगल परिसरात मृतदेह फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख यांच्या पथकाने कसारा घाट परिसरात जाऊन शोध मोहीम राबवली। गंधन जंगल परिसरात शोध घेत असताना पोलिसांना गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला। मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे। या कारवाईमुळे 5 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या वसंत सातपुते यांच्या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे। पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचता या हत्येचे गूढ उकळल्याचे समोर आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमेश शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, नाझीम खान पठाण, मुख्तार शेख यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। दरम्यान या प्रकरणात नेमका कट कसा रचण्यात आला, हत्येमागील कारण काय होते, आरोपीची भूमिका काय होती आणि या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहे। त्यामुळे पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।